हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश पोएम 4.1 द व्हेट या पोएममधील मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चन्समधील पहिला क्वेश्चन आहे, वाय इज इट सो डिफिकल्ट टू बी अ सक्सेसफुल व्हेट? एखादा यशस्वी पशुवैद्य होणं हे कठीण काम का असतं? आन्सर, इट इज डिफिकल्ट टू बी अ सक्सेसफुल व्हेट बिकॉज अ कॉम्पेटंट व्हेट नीड्स वाईड नॉलेज ऑफ हीज पेशंट्स, दॅट इज ॲनिमल्स, to know different type of parts of the body of the animals. Second question, what is wrong with ducks and chickens? Ducks आणि chickens यांना काय झालं होतं? Answer, the ducks and chickens have failed to lay eggs. Third question, what are the opposite illnesses of the lion and the Arctic fox? सिंह आणि आर्क्टिक फॉक्स जो उत्तर ध्रुवावरील कोल्हा आहे यांचे परस्पर विरोधी आजार कोणते आहेत? आन्सर, द लॉयन हॅज कॉट द कोल्ड अँड द आर्क्टिक फॉक्स हू लिव्ज इन कोल्ड वेदर इज सफरिंग फ्रॉम हीट. These are the opposite illness of the lion and the Arctic fox. Fourth question, why have the giraffes got stiff necks? Answer, necks of the giraffes are feeling stiff because they had a teeth. Fifth question, why does the poet call the weight omniscient? या कवितेचे कवी पशुवैद्याला ओमनिसियंट म्हणजे सर्वज्ञानी का म्हणतात? आन्सर, द पोएट कॉल्स द वेट ओमनिसियंट बिकॉज ही ऑलवेज हॅज टू डील विथ एव्हरी काइंड ऑफ डिसीज ऑफ द ॲनिमल्स अँड एव्हरीथिंग अबाउट द ॲनिमल्स including their inside and their behavioral pattern and their suitable treatments. Sixth question, what is the poet's advice to you? Do you think he means it? कवीला तुम्हाला कोणता सल्ला द्यायचा आहे? म्हणजे कवी तुम्हाला कोणता सल्ला देत आहे आणि कवीला खरोखरच तसं म्हणायचं आहे का? आन्सर, द पोएट्स ॲडवाइस टू यू that you should not become a fate and don't try to treat the wild, dangerous animals. Find some easy way for living, and that can be you should be allowed to treat the illnesses of man. The poet does not really mean to say so, but wants to point out the importance of the fate's work. Now move on to English workshop. First activity, write down the rhyme scheme of stanzas 1, 2, 3 and the last two stanzas. पहिल्या कडव्यापासून ते तिसऱ्या कडव्यापर्यंत या कडव्यांची राईम स्कीम लिहा आणि त्याचबरोबर लास्ट टू स्टांजाज म्हणजे शेवटच्या दोन कडव्यांची सुद्धा राईम स्कीम लिहा. हाऊ डज इट डिफर इन द रिमेनिंग स्टांजाज 4 to 7? आणि हे जे काही वर दिलेले स्टांजा आहेत 1, 2, 3 आणि लास्ट टू स्टांजाज, हे स्टांजा 4 to 7 यांच्यापेक्षा कसे वेगळे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर स्टांजा 1ची जी राईम स्कीम आहे ती आहे ए बी ए बी, स्टांजा 2 ए बी ए बी, स्टांजा 3 ए बी ए बी आणि लास्ट टू स्टांजा त्यांची राईम स्कीम आहे ए बी ए बी. म्हणजे स्टांजा 1 to 3 आणि लास्ट टू स्टांजाज या सर्व स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी ए बी. आता स्टांजा 4 to 7 म्हणजे 4, 5, 6, 7 या स्टांजाची आपण राईम स्कीम पाहू. स्टांजा 4ची राईम स्कीम आहे ए ए बी सी सी बी,
Stanza 5 rhyme scheme AAB CCB. Stanza 6 rhyme scheme AAB CCB. Stanza 7 rhyme scheme AAB CCB. आता स्टांजा 1 to 3 आणि लास्ट टू स्टांजा आणि स्टांजा 4 to 7 यामध्ये डिफरन्सिएशन काय, यामध्ये फरक काय? तर स्टांजा 1 to 3 अँड लास्ट टू स्टांजा आर ऑफ 4 लाईन्स, म्हणजे 1 ते 3 आणि शेवटचे 2 स्टांजा यामध्ये 4 ओळी होत्या, 4 ओळींचं कडवं होतं. अँड इन स्टांजा 4 to 7 इन ईच स्टांजा देअर आर 6 लाईन्स, आणि या स्टांजामध्ये या कडव्यामध्ये 6 ओळी होत्या. हा या 2 गोष्टींमधला किंवा या कडव्यांमधला तो फरक आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, राईट एनी 5 इलनेसेस ऑफ द ॲनिमल्स इन द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट अम्युझिंग ऑर लाफेबल. या कवितेमधील प्राण्यांचे असे आजार लिहायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमचं मनोरंजन होईल किंवा तुम्हाला हसू येईल, असे 5 आजार आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट, द लॉयन हॅज कॉट अ कोल्ड. सेकंड, द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. थर्ड, द फीवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक्ड द चिंपांझीज. फोर्थ, the panther has a wife who chews his ears. Fifth, monkey has pinched his tail. Third activity, third A, out of all names of birds and animals given in the poem, pick out 4 names that are similar in English as well as in Hindi or Marathi or your mother tongue. या कवितेमध्ये दिलेल्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या नावांपैकी 4 अशी नावं आपल्याला लिहायची आहेत जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये सारखे आहेत. अशा 4 प्राण्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. आन्सर: झेब्रा, चिंपांझी, जिराफ, कांगारू. ॲक्टिव्हिटी बी, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोएम इन टू युअर मदर टंग. या कवितेमध्ये काही प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची नावं दिलेली आहेत, तर त्यांना आपल्याला आपल्या मदर टंगमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, भाषांतरित करायचं आहे. फर्स्ट, लॉयन. लॉयन म्हणजे सिंह. सेकंड, झेब्रा. झेब्राला आपण मराठीमध्ये सुद्धा झेब्रा म्हणतो. थर्ड, हिप्पो. हिप्पो म्हणजे पानघोडा. फोर्थ, बायसन म्हणजे गवा. फिफ्थ, फॉक्स म्हणजे कोल्हा. सिक्स्थ, चिंपॅन्झी, त्याला आपण मराठीमध्ये सुद्धा चिंपांजी म्हणतो. सेवन्थ, बेअर, अस्वल. एट्थ, पॅन्थर, चित्ता. नाइन्थ, टॉर्टॉईज, कासव. 10th, जिराफ, त्याला मराठीमध्ये आपण जिराफ म्हणतो. हायनाज म्हणजे तरस. मंकी, माकड. रायनो, गेंडा. एलिफंट, हत्ती. कांगारू, कांगारूला आपण मराठीमध्ये सुद्धा कांगारू म्हणतो. क्रोकोडाईल, याला आपण सुसर किंवा मगर म्हणतो. कॅमेल म्हणजेच उंट. फोर्थ ॲक्टिव्हिटी, थिंक डीपली अँड राईट. विचार करा आणि लिहा, खोलवर विचार करा आणि लिहा. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स. खरंच कवी तरुण मुलांना पशुवैद्य होण्यापासून परावृत्त करीत आहे का? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स, की तुमचा जो काही प्रतिसाद आहे तर तो प्रतिसाद या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. आन्सर: द पोएट ॲब्सोल्युटली हॅज नो इंटेन्शन टू डिस्करेज youth from becoming a fit. On the contrary, he wants to bring to their notice that
The vet's work is very important for the animals who cannot express anything about their illnesses. He wants to suggest that vet's profession is noble and is more important than man's doctor. He also underlines the hard work it involves. Fifth activity, find out from a vet or from a website. What precautions does a vet have to take when he or she is called to treat wild, dangerous animals? Make point-wise notes of the same. एखाद्या पशुवैद्याकडून किंवा वेबसाईटवरून माहिती गोळा करा की एखाद्या पशुवैद्याला जंगली प्राण्याची किंवा एखाद्या खतरनाक प्राण्याची ट्रीटमेंट करत असताना काय काय काळजी घ्यावी लागते, कोणती सावधानता बाळगावी लागते आणि या ठिकाणी आपल्याला पॉईंट वाईज नोट्स त्याच्या लिहायचे आहेत. आन्सर, प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय अ वेट when he is called to treat wild, dangerous animals. First, restrain the animals properly. Second, get help from strong men before treatment or examination. Third, wear personal protective equipment. Fourth, securing animals safely can help you to avoid sprains, strains, slip and fall, accidents and other physical injuries. Fifth, take care to avoid blind spots and then approach animals slowly. Sixth, animals can be somewhat unpredictable when they are under stress or in an unfamiliar surrounding. So be attentive and stay aware of the animal you are handling all the time. Seventh, sudden movements are never a good idea. Talk too softly to it as you approach the animal. Eighth, take precautions of the zoonotic diseases like ringworm, herpes, rabies, etc. Ninth, have an exit strategy in an emergency. या ठिकाणी आपला हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.